भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. आपल्यासोबत सध्या बागडे साहेब आहेत. पहिली प्रतिक्रिया काय, एवढी मोठी जबाबदारी मिळाली? नहीं, अभी तो कल सवेरे अपने पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी जी, इनका फ़ोन आया था और उन्होंने बताया कि अरे वो आपको महाराष्ट्र के बाहर जाना है, किससे बोलना नहीं, मैं बाद में फ़ोन करूंगा या डिक्लेयर करूंगा। तो कल सवेरे की बात है और रात में डिक्लेयर हुआ। मुझे रात में ही लोगों ने जगाया जब मालूम हुआ। तो पहले मुझे ये बात सवेरे सवेरे मालूम थी, लेकिन दिन भर कहीं किसी को हमने कहा नहीं। लेकिन अभी राजस्थान में जाने का तय हुआ, वहाँ का राज्यपाल बोल के मुझे मेरी नियुक्ति हो गई। हम इच्छा व्यक्त करते कि हमारे हाथ से अच्छा काम हो। नाना, एवढं मोठं पद तुम्हाला मिळालं आहे, सगळं कुठेतरी जे पक्षासाठी काम केलं आहे, जे सगळं केलं आहे, त्याचं कुठेतरी आज फळ मिळालं आहे? नाही, असं म्हणता येईल, कारण गेली 50-55 वर्ष मी प्रत्यक्ष पार्टीमध्ये 80पासून जरी असलो तरी त्याच्या आधी सगळ्या निवडणुकामध्ये मी असायचे। 1967 सालच्या निवडणुकीपासून मी प्रचारात असायचो आणि तेव्हापासून मी निवडणुकीमध्ये काम करत होतो। 69 ते 72 मी जनसंघाचा पूर्णवेळ कार्यकर्ता पण होतो आणि त्यानंतर मग 80पासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो आहे। मी आत्तापर्यंत पार्टीला कुठलीही गोष्ट मागितली नाही। 85ला पहिल्यांदा मला असंच तिकीट एकदम जाहीर झालं आणि मला कळलं। मंत्रिपदाच्या वेळेलासुद्धा प्रमोदजींनी फोन केला आणि सांगितलं तुला शपथ घ्यायला यायचं आहे। त्यावेळेलासुद्धा मी इच्छाही व्यक्त केलेली नव्हती। अध्यक्षाच्या वेळेला मला असं वाटलं होतं की मला मंत्री करतील, पण देवेंद्रजींनी मला त्यावेळेला विधानसभेचा अध्यक्ष केलं आणि आता पुन्हा राज्यपालासाठी बहुतेक त्यांची शिफारस असावी आणि म्हणून पार्टीमध्ये सतत काम करत राहणं हेच माझं खरं म्हणजे आत्तापर्यंत ध्येय आहे आणि त्या ध्येयापरीत काम करत असल्यामुळे आज पार्टीने नरेंद्रभाईंनी मला ही जी जबाबदारी सोपवलेली आहे ती योग्य पार पाडील। नाना म्हणजे महाराष्ट्राचा खडा ना खडा नानांना राजकारणातला माहिती आहे, पण आता नवीन राज्य आहे, नवीन जबाबदारी आहे, तिथलं राजकारण वेगळं आहे, तिथल्या बऱ्याच गोष्टी आहे, काय सगळं आव्हान वाटतंय? नाही, राजकारण कुठलं जरी असलं तरी ते सारखंच असतं। माणसं बदलत असतात, त्यांचे स्वभाव बदलत असतात, पण आपल्याला जर बदलायचं नसेल तर आपल्याला त्याची काही अडचण पडत नाही आणि त्यामुळे कुठेही जरी गेलो मी तर एकूण माझ्या विचारात आचारात फरक पडणार नसल्यामुळे बाहेरचं कसंही वातावरण कसंही असलं तर मी त्याच्यात निभून जाऊ शकतो। बरं, शेवटचा प्रश्न, आता राज्यपालपदी नियुक्ती झाली, काय असं तुम्हाला वाटतं की जबाबदारी घेतल्यानंतर राजस्थानसाठी काय करता येईल, काय महत्त्वाचं असं तुम्हाला काही नियोजन आहे किंवा काय वाटतंय असं? नाही, राज्यपाल पद हे तर मी आता मला पहिल्यांदाच नियुक्तीली, विधानसभेचा अध्यक्ष मला पहिल्यांदा केलं त्यावेळेला मी तालिकेवर सुद्धा कधी सभापती म्हणून बसलेलो नव्हतो, तरी तेही 5 वर्ष माझे चांगले गेले। म्हणजे चांगले गेले याचा अर्थ मी म्हणत नाही, तर मला माजी न्यायमूर्ती चपळगावकरांनी फोन करून सांगितलं होतं की अरे वो तुझा काळ चांगला गेला, आता पुन्हा तू अध्यक्ष हो। पण आमचं सरकार आलं नाही तर आम्हाला पुन्हा अध्यक्ष होता आलं नाही। तसं राज्यपालाचा देखील कार्यकाळ मी चांगला करील असं मला वाटतं। नक्कीच
हे होते हरिभाऊ बागडे. त्यांची राज्यपालपदी नियुक्त झाली आहे. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. मोठं पद आलं तरीही जेव्हा ते विधानसभा अध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी दुचाकीवरून जे आहे तर जाधव जे आमदार आहे शिवसेनेचे त्यांचा राजीनामा स्वीकारण्यासाठी दुचाकीवर आले होते आणि ते चर्चेत आले होते. त्यामुळे हे सर्व सामान्य व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले बागडे आता राजस्थानचे राज्यपाल झाले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल सह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर.